तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अमोल साबळे आणि आज आलो आम्ही दादरला. दादर फुल मार्केट इथे आज बाबासाहेबची जयंती आहे म्हणून आम्ही दादरला फुल मार्केटमध्ये फुल घेण्यासाठी आलो होतो. तर बघतो नेहमीप्रमाणे इथे खूप जास्तच गर्दी होती, कारण खूप जण फुल घेण्यासाठी आले ते. तर आज सकाळ सकाळी कसे बाबासाहेबचा आज बर्थडे म्हणजे बाबासाहेबचा दिवस होते, पण त्यामुळे लोक खूप लांबून लांबून येत होता. आणि हे जे भाजी मार्केट आहे बघा, तुम्ही बघू इच्छिता या समोरच दादर रेल्वे स्टेशन आहे. तर काही माणसं इथून येतात, म्हणजे हा मार्केट आहे तिथून येण्यासाठी. तो फुलं खूप भारी होतात. आम्ही हार घेण्यासाठी गेलो होतो, तर हार बघा खूप भारी पण स्वस्त. बाहेर तुम्ही जाताना 500 तर इथं येताल तर 500पैकी तुम्हाला 100 150 असे म्हणजे खूप कमी तर मिळत असतं. हे बघा हार मला खूप भारी आवडलं ते. आता हा माझ्यासोबत शरद मामा यांनी मला 5 वाजता उठवलं. बाई बोलले की उद्या आपल्याला हार आणायचं. तर मी तयारी करत होतो. रात्री 2-3 वाजल्यावर तयारी आमची चालू होती. मग सकाळी परत 5 वाजता उठलो मग फुल मार्केटमध्ये जाण्यासाठी. कारण मॉर्निंगला हे मार्केट हे मॉर्निंगमध्येच असतं. दुपार झाली म्हणजे 10-11 वाजले की हे मार्केट सगळं बंद होऊन जातं. मग सकाळचं मार्केट खूप जाम होतं आणि खूप स्वस्त आहे हे मार्केट. बघा एवढे 50 रुपयाला यांनी घेतले, पण भरपूर. हे बघा थोडासा म्हणजे स्वतःला दाखवायला लागेल. तुम्ही विचार करताना अरे कोण बोलते कोण नाही, म्हणून थोडंफार दाखवावं लागतं स्वतःला. पण भाई पब्लिक अशी होती ना, हे बघून असं वाटत होतं की यायला ब्लॉग बनवतो आहे मी. हे बघा दादर पाठी बघितलं का तुम्ही, दादरचं स्टेशन. हे बघा हे मार्केटमध्ये कारण की जेव्हा आम्ही मॉर्निंगपासून मग जरा आम्ही 1 घंटा फिरत होतो इकडं तिकडं, काही ना काही घेत मग जरा उजेड झाला तर बघायला लागलं तर बाई दिसायला एवढा गर्दीतून ब्लॉग बनवणं खूप अवघड असतं. कारण की पब्लिक येत जात असते, कोणाच्या डोक्यावर सामान असतं, कोणाकडं काय असतं. तर मोबाईल आता ब्लॉग बनवता माझा मोबाईल पडला. तर काय सांगू तुम्हाला. हे बघा हे मार्केट आहे, हे फळ मार्केट आहे. आधी तुम्हाला भाजी मार्केट लागतं, मग फळ मार्केट, मग नंतर फुल मार्केट लागेल. हे बघा हे दिसते का सगळं फळ. आणि बाई हापूस आंबे विचारू नका बाई. एवढं आम्ही फळ मार्केटमध्ये गेलो, पण हापूस आंब्याचा वास म्हणजे सुगंध काही जायच नाही. पब्लिक एवढं बघा, हे दुसरं तुम्हाला काहीच येणार नाही, पण हापूस आंब्याचा वास ना बाई म्हणता करतो. पण महागत सध्या तर हापूस आंबे महागत घेऊ नका, जरा कमी किमतीत नाही घ्यायला तर लागणार. आता उन्हाळा सुरू झाला ना, आता आंबे लवरच असतात ते तर घेणारच ना बाई, किती बी मागायचं. पण घ्यायला पाहिजे यार, एवढ्या लांबून गावी हापूस आंबे आणतात, घ्यायला पाहिजे माणसाला. हे बघा म्हणून थोडंसं पुढे जात आम्ही पुढे तुम्हाला भाजी मार्केट दाखवतो. कारण की आम्ही उलट्या साईडून गेलो होतो, म्हणजे तुम्हाला भाजी मार्केट तुम्हाला बघा हे गाजर वगैरे हे सगळ्यात एवढं स्वस्त आहे ना. आणि आपल्या एरियामध्ये आलं तर ते डबल भावने विकणार ना भाई. ते लोक सकाळी येतात मॉर्निंगला, इथून सगळं मग लाईनी लावा, ते भाज्या घ्या, हे घ्या ते घ्या. मग आपल्यापर्यंत येतं घरीपर्यंत तर माग येणारच ना. त्यांचं ट्रॅव्हलिंग असेल, त्यांची मेहनत असेल तर जास्त घेणारच. आणि मुळात मी बोलतो घ्यायलाच पाहिजे माणसाने, कारण ट्रॅव्हलिंग करून त्याची मेहनत काय झालं, पोलीसवाले येतात हे ते खूप जाम इथं लफडावत असतं. मग आम्ही शरद मामा असं पुढे गेलं, त्यांना कपडे काय दिसलं, पण त्यांनी ड्रेस घेतला इथलचा, व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट. भाई बाबासाहेब का जयंती का दिन आहे ना, तो व्हाईट तो चाहिए ना. व्हाईट हा कलर असा असतो की संपूर्ण कलर व्हाईटमध्ये मिक्स होऊ शकतो. हे बघा यांना भूक लागली तर म्हणजे पोहे खात आहे. आणि भाई इडलीवाला एवढं जाम भारी इडली बनवतो ना. तुम्ही कधी पण दादरमध्ये आलात ना फुल मार्केटमध्ये, याच्याकडून इडली वडा पोहे खाऊन बघा. आणि एवढं भारी बनवतो ना हा इडली वडा, तुम्ही जे सांबार त्याचं. आणि इकडे खाण्यापिण्याचे हार आता ठेवायला लागला मला खाली. बघा हा याचा चेहरा लक्षात ठेवा बाई, एवढं भारी बनवतो ना. तुम्ही इथं आल्या तुम्ही खुश होऊन जाता खाया पिला. ते बघा हे हा नजारा आहे बघा, दादर वर दिसते का दादर रेल्वे स्टेशन. हे पोरं जरा कॉलेजमधले आले तिकडे फिरायला. हे बघा कपडे. आता काय सांगू तुम्हाला, एवढं स्वस्त मार्केट आहे दादरमध्ये. जायला पाहिजे दादर खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आणि तुम्हाला हर काही मिळेल.
तर अशा प्रकारे पताके वगैरे सगळं रात्री खूप मेहनत करतात आमच्याकडचे पोरं. बाबासाहेबची जयंती आली बोललं तर बाई विषय आहे का. हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा सगळ्यात आधी मोठा मान, मग आपले गौतम बुद्ध, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग संपलेला आहे. भेटू नवीन काही घेऊन. बाय.